हॅलो नमस्कार. तर मी विशाल कांबळे. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी आज अशा एका कोकणातील सुंदर अशा स्टेशनवरती आहे, रेल्वे स्टेशनवरती. तर विषयच महत्त्वाचा आहे. तुम्ही थंबनेल बघितलंच असेल, त्यावरून तुमच्या थोडंफार लक्षात आलंच असेल. तर हा विषय महत्त्वाचा आहे. सो तुम्ही कोकण रेल्वेने जे प्रवासी प्रवास करतात त्यांनी तर बघाच. आणि हे जे स्टेशन आहे त्याच्याशी जी लोकं कनेक्टेड आहेत त्या लोकांनी तर नक्कीच बघा, कारण विषय हा माहितीपूर्ण होणार आहे आणि महत्त्वाचा विषय असल्यामुळे तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा. तुम्हाला व्हिडिओ हा नक्की आवडेल. सो तुम्ही शेवटपर्यंत कनेक्ट राहा. तर आपण बघितलं ना, तर कोकण रेल्वेचा इतिहास आणि कोकण रेल्वेचा प्रवास हा खूपच मोठा आहे आणि खूप यशस्वी असा कोकण रेल्वेचा हा प्रवास आहे. तर कोकण रेल्वे ही 26 जानेवारी 1998 रोजी महाराष्ट्राच्या रोहा ते कर्नाटकच्या ठोकूर स्टेशनपर्यंत शेवटी फायनली कोकण रेल्वे धावलीच. कोकण रेल्वे चालवून बराच वेळ होऊन गेला आहे, पण आजही पाहिलं तर रत्नागिरीपासून अगदी पुढच्या स्टेशनवरती आजच्या डेटला तुम्ही बघताय ना, त्या आताच्या टाईमला या स्टेशनवरती प्लॅटफॉर्म नाही आहे. तरी विचार करण्याची गोष्ट आहे. तुम्ही जर विचार केलात तर मी तुम्हाला असं न्यूज किंवा कुठला रिपोर्ट नाही देत आहे. स्टेशनवरती आल्यानंतर लोकांना चढण्यासाठी किती त्रास होत असेल, उतरण्यासाठी किती त्रास होत असेल. जर एखादा वयोवृद्ध व्यक्ती सोबत असेल किंवा एखादी आई लहान मुलांना घेऊन जात असेल, तेवढंच कशाला आपल्यासारखं धडधाकट मनुष्य एखादं सामान घेऊन जात असेल, जे जड वस्तू असेल ती घेऊन त्यांना सहज चढता येत असेल का? या सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोरून अगदी एका क्षणात निघून गेल्या. तर मी दुसऱ्या तिसऱ्या कुठल्या स्टेशनबद्दल न बोलता आपल्या रत्नागिरी स्टेशनपासून अगदी पुढचं जे स्टेशन आहे ना, ते म्हणजेच आपल्या कोकणातील भोके स्टेशन. तर आपण स्टेशनच्या एका साईडला पाहिलं तर बसण्यासाठी सुसज्ज अशी चांगल्या स्वरूपाची व्यवस्था आहे. हे बघू शकता. ज्या ज्या बेसिक सुविधा असतात त्या सगळ्या इथे स्टेशनवरती उपलब्ध आहेत. तिकीट काउंटरसुद्धा चांगल्या स्वरूपाचे आहेत. त्या कर्मचारीसुद्धा खूप प्रमाणात आहेत, ते पाहू शकताय. अजून पुढपर्यंत त्या साईडला बघितलं तर त्या साईडलासुद्धा बसण्यासाठी व्यवस्थित अशी व्यवस्था केलेली आहे. आणि आजूबाजूचा परिसर बघू शकता. एकदम निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं असं हे सुंदर स्टेशन आहे. पण एक गोष्ट म्हणजे या स्टेशनवरती प्लॅटफॉर्म नाही. आपल्याला जर भोके रेल्वे स्टेशनला जायचं असेल तर यासाठी मुख्यत्वे 2 रस्ते आहेत. एक म्हणजे भोके गावातून येतो आणि दुसरा हा फणसवडे गावातून येतो. भोके गावातून येणारा रस्तासुद्धा खूप चांगल्या प्रकारचा आहे आणि फणसवडे गावातून जाणारासुद्धा एक चांगल्या प्रकारचा रस्ता आहे. तर मी आज जाणार आहे ते म्हणजे भोके रेल्वे स्टेशनला फणसवडे गावाच्या रोडने. आणि तुम्ही बघितलात ना, दोन्ही रोड खूप चांगले आहेत. आपण व्यवस्थितरित्या रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचू शकतो. आणि फणसवडे गावातून हा जो रोड जातो आहे, ज्या रोडने आज मी जातो आहे, तो इतका कमालीचा आणि सुंदर असा रोड आहे ना. असं म्हटलं जातं की कोकण म्हणजे स्वर्ग आहे आणि कोकणात जाणारा हा प्रत्येक रस्ता म्हणजे आपण स्वर्गातून जाण्याचा भास होतो. तर त्याच प्रकारचा हा जो रेल्वे स्टेशनला जाणारा रोडसुद्धा इतका सुंदर आहे ना. हा स्वर्गीय प्रवास आणि सुंदर असा कमालीचा व्ह्यू तुम्हीसुद्धा बघू शकताय. हाच रोड भोके रेल्वे स्टेशनला जातो. हा कमालीच्या व्ह्यू आणि सुंदर दृश्यामधून जाणारा रोड. कोकण म्हटलं की चाकरमानी आलाच आणि चाकरमानी म्हटलं की सणवार हा त्याला चुकत नसतो. त्याच्यातील विशेष म्हणजे गणपती उत्सव, शिमगा आणि बाकी सण हे वेळोवेळी येतच असतात. कोकणी चाकरमानी हा त्या वेळेनुसार तो कोकणामध्ये येतच असतो. त्याला जेव्हा वाटतं ना की त्याला कोकणात जायचं आहे, तेव्हा तो थेट बॅग पकडतो आणि निघून येतो. भोके स्टेशनचा जर आपण विचार केला तर भोके स्टेशनच्या अगदी जवळची गाव म्हणजेच महत्त्वाचं म्हणजे भोके, त्याच्यापुढे करबुडे, निवळी आणि तिथूनच बाव नदी वगैरे त्या साईडची पाली साईडची गावं किंवा हातकंबा. आणि त्याच्याच अपोजिट साईडला बघितलं तर फणसवळे, दांड्याडोंग, तिकडूनच पाटीलवाडी किंवा अजून खूप सारी गावं या स्टेशनला कनेक्ट आहेत. तर या गावातील लोक आहेत ना, त्या लोकांसाठी भोके स्टेशन अगदी जवळचं स्टेशन आहे. तर या स्टेशनला येऊन ही लोकं प्रवास करू शकतात. पण ती लोकं याच कारणास्तव इथे येत नाहीत की इथे प्लॅटफॉर्म नाही आहे. बाकी सगळ्या ज्या बेसिक सुखसुविधा असतात, ज्या सोयी असतात या स्टेशनवरती, त्या सगळ्या सोयी आहेत. पण फक्त प्लॅटफॉर्म नसल्यामुळे मला वाटतं या स्टेशनवरती कोणी येत नाही. इथून प्रवास करणं टाळतात आणि रत्नागिरी स्टेशनवरून प्रवास करतात. पण आता मी जर विचार केला तर माझ्या डोळ्यासमोर दिसतंय ते म्हणजे फणसवळे गाव. अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती असेल. आणि जर पाठच्या साईडला बघितलं तर भोके स्टेशनपासून सुद्धा 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. भोके गावातील 75-80% पेक्षा लोकं हीच म्हणजे चाकरमानी हा मुंबईत स्थायिक झालेला आहे. आणि त्याच्याच विरुद्ध म्हणजे फणसवळे गावातील देखील बराचसा नागरिक हा आपण पाहिला तर मुंबईमध्ये स्थायिक आहे. तर या लोकांना हा अगदी जवळचा सोर्स आहे. या स्टेशनला जर प्लॅटफॉर्मच नसेल तर या लोकांना रत्नागिरी स्टेशनला जावं लागतं.
म्हणजे रत्नागिरी टू मुंबई हा प्रवास करायचा असेल तरीसुद्धा रत्नागिरीला जावं लागतं आणि मुंबईवरून रत्नागिरीला यायचं असेल आपल्या गावी तरीसुद्धा त्यांना रत्नागिरीलाच उतरावं लागतं. रेल्वेच्या तिकिटाचा खर्च किती आहे? जेमतेम 150 रुपयापर्यंत जनरल बोगीचं तिकीट आहे आणि त्याच्या पुढे जर प्रवास करायचा असेल, जर एखादा व्यक्ती मुंबईवरून रत्नागिरीला आला आणि त्याला त्याच्या पुढे गावी जायचं असेल तर रत्नागिरी स्टेशनला उतरल्यानंतर रिक्षाचं भाडं हे जेमतेम 400 ते 500 रुपये. जर पंचवड्यात जायचं असेल तर 400 ते 500 रुपये नक्कीच आहे. तिथून जर भोकेत यायचं असेल ते सुद्धा 400 ते 500 रुपये आहे. तर एक छोटासा आपण विचार केला ना, जर मला सांगा आपण भोके स्टेशनला उतरलो आणि समोर आपलं गाव दिसतं आहे, 5-10 जास्तीत जास्त 15 मिनटात आपण आपल्या घरी जाऊ किंवा भोक्यातसुद्धा सेम तेच कंडिशन आहे. जर आपण स्टेशनला उतरून 10 ते 15 मिनटामध्ये चालत घरी जाऊ शकत असू, तेच आपल्याला रत्नागिरी स्टेशनला उतरून जास्तीचं प्रवास खर्च देऊन आपल्याला आपल्या घरी यावं लागतं. याच्यात तोटा कुठेतरी आपलाच होतो आहे आणि वेळसुद्धा वाया जाते. याचं कारण फक्त एकमेव कारण आहे, ते म्हणजे या स्टेशनला प्लॅटफॉर्म नसल्यामुळे आपल्याला त्रास सहन करावा लागतो. आजूबाजूची गावं आहेत, तिथे जी लोकं आहेत ती शेती करणारी लोकं आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याकडे गुरंढोरंही असतातच आणि कोकण म्हटलं की प्रत्येक घरामध्ये गुरंढोरंही असतात. आणि विशेषतः झाले काय, ही गावं रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळची गाव आहे, त्याच्यामुळे त्यांच्या घरातील जी गुरंढोरं असते या भागामध्ये येतात आणि इथे प्लॅटफॉर्म नसल्यामुळे बाकी सोयी नाहीत. म्हणजे जे सेफ्टीसाठी असलेल्या जाळ्या वगैरे बांधलेल्या असतात त्या नसल्यामुळे ही गुरं वगैरे पटरीवरती येतात आणि ॲक्सिडेंट झालेल्या केसेस या झालेल्या आहेत. त्याच्यामुळे जर प्लॅटफॉर्म असेल तर या गोष्टींनासुद्धा आळा बसेल. जर प्लॅटफॉर्म असेल तर बाकी पण सुविधा असतील, जसं की जाळी किंवा अजून कर्मचारी वर्ग असेल, तर या जनावरांचा कुठेतरी जीव वाचला जाईल. आज जर आपण पाहिलं ना तर या स्टेशनवरती फक्त मोजून हाताच्या बोटावर मोजण्या इतकं म्हणजेच एक एवढीच गाडी थांबते, ती म्हणजे रत्नागिरी दिवा पॅसेंजर. आणि लॉकडाऊनच्या आधी एक गाडी थांबायची अजून एक, ती म्हणजे सावंतवाडी दिवा पॅसेंजर. पण लॉकडाऊन झाल्यानंतर ती गाडी पण बंद झाली आणि आता फक्त एकच गाडी थांबते. याचं कारण काय, इथे प्लॅटफॉर्म नसल्यामुळे लोक येत नाही आणि इथल्या कर्मचारी किंवा शासनाचं असं म्हणणं आहे की इथून उत्पन्न कमी मिळतं. जर प्लॅटफॉर्मच नसेल तर लोक कशी येणार आणि उत्पन्न वाढणार किंवा कशी गाडी थांबणार कशी, हे सगळे प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येतात. जर प्लॅटफॉर्म असेल तर नक्कीच लोक येतील आणि उत्पन्नसुद्धा वाढेल आणि आजूबाजूची जी गावं आहेत त्या लोकांसाठी सुद्धा सोयीस्कर होऊन जाईल. आणि अजून विचार केला तर गावातल्या लोकांना एकच विनंती करेन की ती म्हणजे की तुम्हीसुद्धा प्रयत्न करा की आज एक गाडी थांबते आणि त्याच्यानंतर ती आपली सावंतवाडी दिवा पॅसेंजरसुद्धा इथे थांबेल. अजून 2-3 गाड्या थांबतील. जर तुम्ही प्रयत्न केला तर नक्की या गाड्या थांबतील. आणि रेल्वे प्रशासनाला सुद्धा माझी विनंती असेल की जी सावंतवाडी दिवा पॅसेंजर होती, जी थांबत होती, ते आता थांबत नाही, तीसुद्धा थांबवा. म्हणजे आमच्या लोकांना, या कोकणी लोकांना तिचा फायदा होईल आणि इथून सोयीस्कररित्या घरपोच जाता येईल. भोके रेल्वे स्टेशन होण्यासंदर्भात ज्या ज्या संस्थांनी, सामाजिक घटकांनी किंवा वैयक्तिकरित्या किंवा सार्वजनिक घटकांनी जे जे प्रयत्न केले, त्यांच्या प्रयत्नांना लवकरात लवकर यश येवो आणि त्यांची ही मागणी पूर्ण होऊन भोकेगाव आणि आजूबाजूची पंचक्रोशी, कामगार, चाकरमानी या सगळ्यांचा प्रवास सुखकर होवो, हीच आता गणपती बाप्पाच्या चरणी मी प्रार्थना करेन. तर भोके स्टेशनवरती माझ्या प्रवासाच्या दरम्यान ज्या ज्या गोष्टी माझ्या नजरेस आल्या किंवा ज्या ज्या माझ्या म्हणजे समोर आल्या त्या गोष्टी मी माझ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला तर नक्कीच या आजूबाजूच्या पंचक्रोशीची जी भोकेगाव आणि आजूबाजूची जी गावं आहेत त्या लोकांपर्यंत नक्की पाठवा आणि या स्टेशनवरती प्लॅटफॉर्म होण्यासाठी नक्की प्रयत्न करा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुमच्या ज्या काय प्रतिक्रिया असतील त्या नक्की कमेंटद्वारे मला कळवा. आणि मी नक्कीच अजून एकदा तुम्हाला कळकळीची विनंती करेन की आपल्या या भोके स्टेशनला प्लॅटफॉर्म होण्यासाठी सगळ्यांनी नक्की प्रयत्न करा, जेणेकरून प्लॅटफॉर्म होईल आणि आपल्या लोकांचा, आपल्या या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होईल. भेटूयात लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.